टोरेस कंपनीतल्या घोटाळ्याची पोलिसांना गेल्याच वर्षी कल्पना दिल्याचा दावा. टोरेसच्या माजी सीईओने दिलेला 182 पानांचा रिपोर्ट माझाच्या हाती. युक्रेन आणि रशियातल्या घोटाळेबाजांनीच केला टोरेसचा घोटाळा. बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 महिना पूर्ण. राजकारण शिगेला, मात्र अजूनही न्यायाची प्रतीक्षा. बीडमधील सरपंच हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभरातील ग्रामपंचायतीचं काम बंद आंदोलन. सरपंचाच्या सुरक्षेसाठी सरकारनं ठोस उपाययोजना करण्याची मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा आम आदमी पक्षाला पाठिंबा. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत आज मुंबई हायकोर्टाचा फैसला. महाविकास आघाडी सरकारनं दिलेली यादी महायुती सरकारनं केली आहे रद्द. मालेगावातल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना शोधण्यासाठी एसआयटी. नाशिक आयजींकडे एसआयटीचं नेतृत्व. भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर एसआयटीची स्थापना. सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतयाच्या मुसक्या. ड्रायव्हरच बनला आयकर आयुक्त. तोतयाकडनं वेगवेगळी 28 ओळखपत्र जप्त. जिल्हा निर्मितीच्या 10 वर्षांनंतरही पालघरची आरोग्य यंत्रणा आजारीच. नवजात अर्भकांच्या उपचारासाठी पालघरहून जव्हारपर्यंत 80 किलोमीटरचा प्रवास करण्याची वेळ. ताडोबा सफारीच्या तिकिटांचा कोट्यावधींचा घोटाळा करणाऱ्या चंद्रपूरच्या कंपनीवरती ईडीचे छापे. ईडीकडून चंद्रपूर वाईड कनेक्टिव्हिटी सोल्युशनच्या ठाकूर बंधूंची चौकशी. प्रख्यात कवी, पत्रकार, खासदार आणि चित्रपट निर्माते प्रितीश नंदी यांचं निधन. वयाच्या 73व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.